सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदलाबदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे, तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील. लोकाजोगा घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, परंतु महाराष्ट्र नान मराठीच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागाचा आढावा घेणार आहोत. परंतु काही वर्ग जुडलेलं एक नातं राहतो, त्यांच्याशी आपण जुडलेलं एक नातं आहे. देशमुख दादा आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आहे. काय सांगू शकता विजयबद्दल? विजू भाऊ हे रात्री बेरात्री कधीही कामात पडणारे व्यक्ती आहे. त्यांचा मला फोन आला, मी त्यांना फोन केला, कोणी बिमार आहे, कुठं ॲक्सिडेंट झाला, या ठिकाणी जावं लागतं, स्वतःची गाडी काढून जातील, म्हणजे पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता त्यांना उचलून आणणे, त्यांचा पूर्ण हॉस्पिटलचा, त्यांच्या घरचं जोपर्यंत कोणी येत नाही तोपर्यंत तिथं दवाखान्यात स्वतः थांबणे, हे सर्व त्यांचं कार्य आहे. आणि व्यायामशाळेचा मुद्दा त्यांनी जो चांगला उचललेला आहे, विकास व्यायामशाळेच्या माध्यमातून आमचे जवळपास बरेचसे मुलं पोलीसमध्ये, SRPमध्ये लागलेले आहेत. याच ठिकाणी या मोडकळीत आलेल्या व्यायामशाळेमध्येच त्यांनी व्यायाम केलेला आहे. आता ती व्यायामशाळा एवढी परिस्थिती खराब आहे की व्यायाम करता करता कधी वरून एखाद्या डोक्यात कौल पडल हे सुद्धा सांगता येत नाही. आम्ही बरेचदा आमदार साहेबांना, खासदार साहेबांना विनंती केली की याची रिपेअरिंग करून द्या, पण केली नाही. सगळ्यात महत्त्वाचं, जो प्रभागमधील असलेला नगरसेवक असतो त्या ग्राउंडवरची माहिती त्यालाच असतो. याच्या अगोदर नगरसेवकाला त्यांनी त्याचपर्यंत पाठपुरावा केला नाही. करतो म्हणून सांगितलं, निवेदनं दिले म्हणजे झालं असं नाही आहे. निवेदन दिलं, फोटो काढला, पेपरला फोटो आला, संपला विषय. म्हणजे आश्वासनाच्या व्यतिरिक्त काही नाही. त्याच्या आश्वासन दिले फक्त, त्याचा पाठपुरावा कोणीही केला नाही. विजू भाऊ कुठल्याही पदावर नसताना सुद्धा त्यांनी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून बोंडे साहेबांकडून त्याचे सँक्शन लेटरसुद्धा आणलेले आहेत की ही व्यायामशाळा ताबडतोब डिसमेंटल करा, नवीन इमारत बांधा, इनडोअर जिम द्या, आउटडोअर जिम द्या. महिलांकरिता इथे जिमची व्यवस्था नाही आहे, साथीत ATM नाही आहे, ATMकरितासुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे, बोंडे साहेबांनीसुद्धा पत्र दिलेलं आहे. आणि प्रत्येक चौकामध्ये जे स्ट्रीट लाईट लागले आहेत, पण ते छोट्या प्रमाणात आहेत, तर प्रत्येक चौकामध्ये 4 वे स्ट्रीट लाईट लावावे ही त्यांची मागणी आहे. ही एकदम योग्य मागणी आहे. बरेचसे जुन्या वस्तीचा जो मेन रोड आहे, या रोडला जेवढे काही चौक आहे, महिला, पुरुष, लहान मुलं ट्युशनला जातात, शाळेत जातात, कोणी ट्युशनवरून संध्याकाळी येतात, तर बराचसा अंधार राहतो. त्यामुळं ती एकदम रास्त शासनाच्या जागा भरपूर प्रमाणात दादा इथं आहे, परंतु आतापर्यंत सुद्धा डिसमेन्शल होत नाहीत, काही तिथं जीर्णोद्धार होत नाही. अशा भरपूर जागा आहेत. जसा सांगायचं तात्पर्य म्हणजे की जुना दवाखाना आहे आणि सरकारी दवाखान्यामध्ये कधी बेड अवेलेबल नसतात. त्याला उपकेंद्र म्हणून त्याला जीर्णोद्धार केला तर मला असं वाटतं का त्या तिथले पेशंट प्रभाग क्रमांक 2 मधील त्यांना तिथं मोठ्या इथं हॉस्पिटलमध्ये जायचं काम पडणार, त्यांची एक सोय होणार आहे. जुन्या वस्तीमध्ये हॉस्पिटल तर नाहीच आहे, त्या हॉस्पिटलला जायचं काम नाही. इथे जर एक उपकेंद्र म्हणून त्यांनी जर स्थापित केलं तर इथल्या इथं त्या लोकांचा इलाज होऊ शकतो. आणि आजूबाजूचे जे खेडे आहेत, जसं पेठ आहे, आजूबाजूला जे गावं आहेत, 4-5 गावं आहेत, त्या गावातले लोकसुद्धा इथे या ठिकाणी येऊन उपचार करू शकतात. त्याकरता प्रयत्न. आणि मुतारीचं सगळ्यात महत्त्वाचं, या रोडला मेन रोड आहे, इथून बाया, मुली, शाळेच्या मुली, शाळकरी मुलं, आणि मुतारी नसल्यामुळं लोक रस्त्यावर त्या सरकारी दवाखान्याच्या समोर उभे राहून मुतारी करतात. ती योग्य वाटत नाही. ते मुतारीची सुद्धा त्यांनी समस्या मांडलेली आहे, ती सुद्धा एक योग्य आहे. बेरोजगारांची सगळ्यात जास्त प्रमाणात आता परिस्थिती झालेली आहे. बेरोजगारांच्या बद्दल काय संधी दिसतात? व्यायामशाळेचा जर पूर्ण जीर्णोद्धार झाला तर व्यायाम करणारे पोरं, तर सकाळी तर आमचे पोरं बरेचसे पोलीस भरतीमध्ये, आर्मीच्या भरतीकरिता तयारी करतच आहेत. व्यायामशाळेचा जर जीर्णोद्धार झाला तर त्यांचा स्टॅमिना पण वाढेल, त्यांचा हौसला वाढेल, त्या माध्यमातून त्यांना नोकरीसुद्धा मिळू शकते. म्हणजे त्यांचा बेरोजगारीचा जो प्रश्न आहे हा कदाचित काही प्रमाणात का होईना पण तो निकाली तर लागेल. आतापर्यंत संपूर्ण वर्ग नगरसेवक मध्ये लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण युवा वर्गातून विजूभाऊंना एक उमेदवारी दिली. युवा वर्गासाठी मतदार कशा प्रकारे तुम्ही त्यांना संदेश देसाल? नाही, युवा वर्गातून तो उमेदवारी भेटली हे योग्य आहे. आणि सर्व परिसरामध्ये फिरून जो पक्षाने, मी सुद्धा शिंदे गटाचाच आहे कार्यकर्ता म्हणून, तर सर्वांना विचारात घेऊन, सर्वांना विचारून, सर्वांचा निर्णय घेऊन सर्वांनी विजूभाऊचं नाव सुचवलं. त्याकरिता विजूभाऊंना उमेदवारी दिल्या गेली
आणि विजय या नावाचाच त्यांचा विजय आहे. ते निश्चितच या प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून येतील याची मला खात्री आहे. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.